चला तो मैत्रिणींनो, आज आपण पावभाजी करूया। त्यासाठी लागणारे साहित्य आहे हे बटाटा, शिमला मिरची, टोमॅटो, 2-3 हिरव्या मिरच्या आणि 2 लसणाच्या पाकळी, हे आपलं वाटाणा, फ्लावर, हे सर्व एकत्र 1-2 शिट्टी काढून घ्यायची मी कुकरमधून। पावभाजीला फोडणी देण्यासाठी लागणारं साहित्य आहे कांदा, आलं लसूणची पेस्ट, घरचा मसाला आणि पावभाजी मसाला, कस्तुरी मेथी, लाल मिर्च पावडर, धना पावडर आणि एक काश्मीरी लाल मिर्च, बटर आणि चीज। हे बघा, आपल्या सर्व भाज्या अशा शिजून झाल्या, मस्त असं शिजून झालेलं बारीक करून घ्यायच्या। शिजलेल्या आहे तर पटकन ते बारीक होतं, नाही तर मिक्सरमधून पण मिक्सरमध्ये फिरून घ्या। आपण फोडणी देणार आहोत, पूर्ण बारीक करून घ्यायची। जेवढी बारीक केली तेवढे भाजी पण ग्रेव्ही थिक येईल त्याची, पूर्ण बारीक करून घ्यायचं। त्यामध्ये तेल आणि बटर टाकलेलं आहे, त्यामध्ये जाईल प्रथम कांदा, थोडा लालसर घ्यायचा कांदा, लालसर कांदा झाला, त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकायची। मी 5 जणांसाठी बनवते, तुम्ही कमी जास्त पण करू शकता। यामध्ये जसं पावभाजी मसाला होता, थोडंसं घरचा आणि पावभाजी मसाला, त्यामध्ये पाणी टाकलेलं आणि पेस्ट करून घेतलेली, ती पाण्यात सोडली, पाणी टाकून आपलं फोडणी त्यामध्ये सोडली। त्यानंतर हे आपलं धना पावडर, घरची लाल मिरची पावडर आणि काश्मीरी लाल मिर्च पावडर, हे सर्व यामध्ये टाकायचं। हळद, मीठ आणि आपलं बॅटर बारीक केलेलं आहे। आणि यामध्ये जाईल मस्त असं पेस्ट करून घेतल्यासारखे ते पण यामध्ये जाईल। मस्त अशी लाल तरीची आपली पावभाजी तयार झाली, घालून घ्यायची। कांदा, कोथिंबीर आणि चीज टाकून सर्व करायची। हे बघा, आपली पावभाजी स्पाइसी बनवून झालेली। थोडा पावभाजी मसाला टाकून त्याला बटर लावून गरम करायचे आणि कांदा, कोथिंबीर आणि पावभाजीमध्ये बटर आणि थोडीशी चीज किसली, हे ऑप्शन ज्याला आवडत असेल त्याने टाका, नाही तर पावाबरोबर तसं पण खाऊ शकता। एक वेळेस करून बघा, कशी टेस्ट झाली कॉमेंटमध्ये मला सांगा।